हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण खानदेशी पारंपरिक स्पेशल रेसिपी उडीद वड्याची रेसिपी. करायला अगदी सोपी आहे, खायला अप्रतिम टेस्टी, पौष्टिक, चविष्ट. माझ्याकडे शब्द नाही आहे सांगायला, इतकी टेस्टी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आमच्या विदर्भाकडे उडीद डाळीच्या ऐवजी मुगाच्या डाळीचे वडे केले जातात. त्यामध्ये कांदा वगैरे टाकला जातो, यामध्ये कांदा टाकला जात नाही, पण खायला अप्रतिम आहे. एकदा नक्की ट्राय करा, वेळ न घालवता वळू आपल्या रेसिपीकडे. जसं आपण तयार घेणार आहे 1 चमचा धने, 1 चमचा सौंफ म्हणजे बडीशेप आणि 1 चमचा घ्यायचा आपल्याला जिरं. हे 3 इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहे, मस्त कलर चेंज होईपर्यंत, सुगंध सुटोपर्यंत. व्यवस्थित इन्ग्रेडियंट्स भाजले गेले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्याला मिक्सरमधून फिरून एक पावडर तयार करायचा आहे. यामध्ये आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची घालायची आहे. परत त्याला एकदा फिरून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढी भिजलेली उडीद डाळ टाकायची आहे. तर मी उडीद डाळ रात्रभर भिजत घातली होती. मी 2 वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे. तुम्ही आवश्यकता असेल तेवढी तुम्ही उडीद डाळ घ्यायची आहे. त्याप्रमाणे आपल्याला इन्ग्रेडियंट्स वाढवून द्यायचे आहे. वाटलेली उडीद डाळ आपल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेला कोथिंबीर घालायचं आहे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला पाणी न टाकता हाताने कंटिन्युअसली फिरवायचं आहे. कमीत कमी 5 मिनिटं, म्हणजे जेणेकरून जी उडीद डाळ आहे ती फ्लफी झाली पाहिजे, हलकी झाली पाहिजे. आपल्याला हलकी झाली की नाही चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा गोळा त्यामध्ये टाकून पाहायचा आहे. तो गोळा व्यवस्थित तरंगला गेला की समजायचं आपली डाळ व्यवस्थित हलकी झालेली आहे. वडे व्यवस्थित पचल्या गेले पाहिजे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे. परत फिरवून घ्यायचं आहे. मी साईडला तेल गरम करायला ठेवलं. एक जाड पॉलिथिन घ्यायचं आहे, किंवा तुम्ही कापडावर किंवा बटर पेपरवर सुद्धा हे वडे करू शकता. कापड ओला करून त्यावर आपण वडे थापून घ्यायचे आहे. मी अशा पद्धतीचा एक पॉलिथिन घेतला आहे जाडा, त्यावर तेल लावायचं आहे. हाताला पाणी लावून हलक्या तर आपल्याला अशा पद्धतीचा वडा थापून घ्यायचा आहे. बघा, तो वड्याचा शेप आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा जसं तुम्हाला करता येतं तसं तुम्ही करू शकता. कोणी कोणी मोठे मोठे वडे करतात. अशा पद्धतीने छोटा वडा केलेला आहे. हाताने हलक्या हाताने उचलायचा आहे आणि हलक्या हातामध्ये तेलावर सोडायचं आहे. तर हातात पहिले पाणी लावा, म्हणजे ती वडा जो आहे ती व्यवस्थित तेलामध्ये सुटेल. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, पण तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालं असलं पाहिजे. आता पण त्यावर अशा पद्धतीने तेल टाकून घेणार आहे. वडा छान फुगतो आणि दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला वडा जो आहे ते तळून घ्यायचा आहे. खाताना पण हा क्रिस्पीपणा खूप वेळपर्यंत राहतो. बघा, छान आपले असे वडे तयार झालेले आहे. अशा पद्धतीने माझे बाकीचे सगळे वडे करून घेतले होते, तळून घेतले होते. अशा पद्धतीने माझे बाकीचे सगळे वडे तयार करून घेतले होते. आमच्या विदर्भाकडे मुगाच्या डाळीचे वडे केले जातात, खूप फेमस आहे, खायला खूप टेस्टी लागतात. ती रेसिपी माझ्या चॅनलला मी पोस्ट केली आहे. एकदा नक्की भेट द्या आणि नक्की त्या वड्यांचा आस्वाद घ्या. बघा, अशा पद्धतीने छान मस्तपैकी मी उडीद डाळीचे वडे तयार केले होते. माझ्या घरच्यांना, माझ्या मुलीला, सर्वांना हे उडीद डाळीचे वडे खूप आवडले. खूप टेस्टी लागतात. बघा, मस्त त्याला क्रंचीपणा असतो आणि याला विशेष म्हणजे तेल पण खूप कमी लागते तळताना. गरमागरम उडीद डाळीचे वडे तुम्ही दह्याबरोबर खा, अप्रतिम लागते. किंवा तुम्ही सॉस बरोबर, ग्रीन चटणी बरोबर किंवा चहा बरोबर जरी खाल्ले तरी पण खूप स्वादिष्ट असं वड्याची टेस्ट लागते. पण दह्याबरोबर तर खूप छान लागते. दह्यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकायचं आहे, वाटलं तुम्ही साखर टाकू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वडे त्यासोबत खायचे आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.